वेलकम टू KJ केमिस्ट्री अकॅडमी. आपण सोल्युशन चॅप्टरचे काही न्यूमेरिकल्स घेतलेले आहे आणि हे काही न्यूमेरिकल्स आहे सोल्युशन चॅप्टरचे ते आपण कंप्लीट करू. याच्यानंतर आपण कोणत्या चॅप्टरचे न्यूमेरिकल्स घेऊ ते तुम्ही मला सांगा. जसं केमिकल कायनेटिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, थर्मोडायनॅमिक्स, आयोनिक इक्विलिब्रिया हे आपले काही चॅप्टर्स आहेत. त्यांच्यापैकी कोणत्या चॅप्टरचे आपण न्यूमेरिकल चालू करू तसं मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. चला बघा काय म्हणताय. 0.01 मोलर ॲक्वियस सोल्युशन. पहिले काय लिहू आपण, गिवन काय लिहिलं आहे 0.01 ॲक्वियस सोल्युशन म्हणजेच हा दिला आहे एम. किती दिला आहे 0.01 मोलर किंवाच याला युनिट असतो ऑरमध्ये मोल पर केजी. मोल पर केजी ठीक आहे. इन्व्हर्स मोल पर केजी इन्व्हर्स. नंतर ॲक्वियस सोल्युशन फ्रीजेस. फ्रीजेस म्हणजे डेल्टा टीबी. फ्रीज आहे तर आपण डेल्टा टीबीने डिनोट करतो. आपण हे घेतलेलं आहे सेपरेट व्हिडिओमध्ये. याला शून्यमधून मायनस करायचं म्हणजे 0मधून मायनस करा 0.20 असंच आहे. 0. याला 0मधून मायनस करा 0 तर काय होईल, हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल म्हणजेच 0.020. तर 0 लास्टमधला लिहिलं नाही लिहिलं तरी चालतं. डिग्री सेल्सिअस याचा युनिट ठीक आहे. नंतर इट्स डिग्री ऑफ फ्रीडम KF दिला आहे. KF किती दिला आहे 1.86 केल्विन kg मोल इन्व्हर्स. केल्विन kg मोल इन्व्हर्स. चला तर आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे जो डेल्टा TF असतो म्हणजेच डेल्टा TF हा इक्वल असतो I प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असतो KF आणि इंटू M. हा फॉर्म्युला आहे आपला. डेल्टा TF इज इक्वल टू I KF इंटू M. तर आपल्याला आयची इथं बघा प्रत्येकाची व्हॅल्यू दिली आहे. आयची व्हॅल्यू दिली आहे का नाही, मग आयची व्हॅल्यू काढा. चला तर I इज इक्वल टू काय होईल, हा जो मल्टिप्लायमध्ये होतो इंटू KM. चला आता प्रत्येकाच्या व्हॅल्यू पुट करा. तर याची व्हॅल्यू किती आहे के डेल्टा TFची 0.02. 0 नाही लिहिलं तरी चालतो ठीक आहे. याची व्हॅल्यू 1.86 आणि याची व्हॅल्यू किती आहे एमची 0.01 ठीक आहे. तर बघा याने 0.01 आहे आणि 0.02 आहे. याने कशाचा भाग जाईल 2चा भाग जाईल. तर मग इथं उरेल किती बघा, इथं उरेल किती 0.0. इथं 2चा भाग जाईल तर वर येईल 2 अपॉनमध्ये 1.86 किती उरेल 2 आणि अपॉनमध्ये किती येईल 1.16. काय आहे आय त्याची व्हॅल्यू आहे. त्याला काय होईल ॲप्रॉक्सिमेट पहिले 1चा भाग जाईल 1 आहे 2 आहे 1.13 आन्सर येईल याचा. तुम्ही याला जेव्हा सॉल्व कराल तर बघा एक डिजिट नंतर पॉईंट आहे तर 0. हा कसं बघाल एखादी 20मध्ये 0वाला कॉलम. इथं काय बघायचं 20मध्ये 0वाला कॉलम काहीतरी व्हॅल्यू येईल ठीक आहे. नंतर हा कसं बघाल 1 डिजिट नंतर पॉईंट आहे 0 आणि 18मध्ये 6वाला कॉलम. 18मध्ये 6वाला कॉलम यांना काय करा सबस्ट्रॅक्ट कराल कारण की डिवाइड आहे आणि इथं काही लॉग येईल त्याचा अँटी लॉग बघाल लक्षात ठेवाल ठीक आहे. आता आपल्याला काढायचं आहे डिग्री ऑफ डिसोशिएशन. याला डिनोट करतात अल्फा आणि याचा फॉर्म्युला असतो I-1 अपॉन N-1 ठीक आहे. आयची व्हॅल्यू तर आपल्याकडे आहे पण यांची व्हॅल्यू आहे का नाही. पण यांची व्हॅल्यू कुठून निघते बघा, फॉर्मिक ॲसिड दिला. काय दिला आहे फॉर्मिक ॲसिडचा फॉर्म्युला काय असतो HOOH याचा फॉर्म्युला असतो हा. आणि जेव्हा तुम्ही याला डिसोशिएट केले काय केले डिसोशिएट केले तर असं होतं बघा. डिसोशिएट केले तर याच्यापासून मी खाली करते ठीक आहे ॲरो. तर काय होतो HCOO निगेटिव्ह प्लस H प्लस म्हणजेच रिव्हर्सिबलचंच आहे. काय होतं एक H निघतो त्याच्यावर कोणता चार्ज येईल पॉझिटिव्ह चार्ज आणि सेलवर कोणता आणि ऑक्सिजनवर कोणता चार्ज येईल निगेटिव्ह चार्ज. तर हा काय करतो किती आन्स बनले 2. तर म्हणजे आयची व्हॅल्यू लिहून घ्या 1.1213 फॉर यांची व्हॅल्यू 2 आयन बनले म्हणजे 2 -1 तर इथून 2मधून 1 गेला 1 येऊन जाईल. तिथं काय राहील 1.1 -1 कशाची व्हॅल्यू आहे अल्फाची. तर अल्फा इज इक्वल टू याला कसं लिहायचं 1.13 आणि इथं 1. असं 0 करायचं मायनस तर 0 1.3 तर आन्सर किती येईल 0.13. आणि समजा तुम्ही याला 100ने मल्टिप्लाय केले तर 13% येईल. म्हणजेच हा पण आन्सर बरोबर आहे, हा पण आन्सर बरोबर आहे. हा पर्सेंटमध्ये केला इंटू 100 केला तर 13 होईल. 2 डिजिट शिफ्ट होईल. म्हणजे हे काढायचं होतं आपल्याला डिग्री ऑफ डिसोशिएशन. आपण काय केले पहिले बघा
आपण काय केलं, पहिले जो गिवन होता तो लिहिला. डेल्टा टी एफ हा इक्वल असतो आय के एफ इंटू एम. इथून आयची व्हॅल्यू काढली, आपल्याला आयची व्हॅल्यू मिळली 1.13. नंतर अल्फामध्ये ती व्हॅल्यू पुट केली. एन कुठून भेटला, फॉर्मिक ॲसिड होता दिला, तर फॉर्मिक ॲसिडचा फॉर्म्युला असा येतो आणि त्याला जेव्हा तुम्ही डिसोसिएट केले तर 2 आयन्स बनत आहे, म्हणून यांची व्हॅल्यू 2 पुट केली आणि आन्सर काढलं. तर हे आहे आपला डिग्री ऑफ डिसोसिएशन. मग तुम्ही लिहू शकता द व्हॅल्यू ऑफ डिग्री ऑफ डिसोसिएशन इज, किंवा द पर्सेंटेज, जर तुम्ही हे लिहिता द पर्सेंटेज ऑफ डिग्री ऑफ डिसोसिएशन इज करून हे लिहाल, आणि जर व्हॅल्यू लिहिले तर हे लिहाल. ठीक आहे, दोघांमध्ये फरक आहे, हे पर्सेंटेजमध्ये आहे ते व्हॅल्यूमध्ये आहे. ठीक आहे, नंतरचं बघा. नंतर काय आहे गिवनमध्ये किती दिलाय 3.4. हा आहे तुमचा W2. किती आहे 3.4 ग्राम. दिस डिझॉल्व इन 2.5. तर हा आहे वॉल्यूम. V इज इक्वल टू 2.5 लिटर. याला जसं लिहितात 2.5 DM³. लिटर आणि DM³ सेमच असतो. ॲट 300 केल्विन म्हणजे टेम्परेचर दिलं आहे तुम्हाला, काय दिलं आहे टेम्परेचर, म्हणजे T किती दिलं आहे 300 केल्विन. व्हॉट इज द ऑस्मोटिक प्रेशर, म्हणजे पाय काढायचं आहे आपल्याला. वॉन्ट ऑफ फॅक्टर म्हणजेच आय दिला आहे. वॉन्ट ऑफ फॅक्टर म्हणजेच काय दिला आहे आय. किती दिला आहे आय 2.47. नंतर आरची पण व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 0.08206 आणि युनिट DM³ ATM ॲटमॉस्फेरिक प्रेशर केल्विन मोल इनवर्स एवढं दिलं आहे. आणि तुम्हाला काय काढायचं आहे, पायची व्हॅल्यू काढायची आहे. पाय म्हणजेच ऑस्मोटिक प्रेशर काढायचं आहे. तर चला बघा, आता याचा फॉर्म्युला जेव्हा तुम्ही लिहाल ऑस्मोटिक प्रेशरचा, ठीक आहे, तर बघा काय होईल. फॉर्म्युला असतो पाय इज इक्वल टू आय कॅपिटल MRT. याचाच अजून दुसरा फॉर्म्युला असतो आय W2 इंटू RT अपॉन M2/V. ठीक आहे, याचे 2 फॉर्म्युले आहे. तर आपल्याला बघा हे पूर्ण व्हॅल्यू आपल्याकडे आहे, तर आपण पाय काढू शकतो. तर प्रत्येकाच्या व्हॅल्यू पुट करा. ठीक आहे, प्रत्येकाच्या व्हॅल्यू काय करा, पुट करा. चला पुट करा. आयची व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याला 2.47 इंटू W2ची व्हॅल्यू 3.4. नंतर आरची व्हॅल्यू 0.08206. टेम्परेचरची व्हॅल्यू 300 डिवाइडमध्ये M2 किती दिला आहे. M2 आता आपल्याला M2 काढावे लागेल. तर बघा M2 कसं काढाल, तर M2 मी इकडे लिहित आहे. ठीक आहे, तर बघा M2 आपल्याला M2 काढायचं आहे. ते M2 तर दिला आहे कॅल्शियम क्लोराईड. कॅल्शियम क्लोराईड दिला आहे. तर बघा कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो 20. तर त्याचा ॲटॉमिक मास नंबर काउंट करायचा. ते किती येईल 40. त्याच्या डबल आपल्याला काढायचं मोलर मास, त्याचा ॲटॉमिक मास घ्यायचा आहे. तर कॅल्शियम आहे, तर कॅल्शियम बघा त्याचा 20 ॲटॉमिक नंबर असतो, तर त्याच्या डबल किती होईल 40. प्लस क्लोरीन किती आहे 2 आणि क्लोरीनचा फिक्स आहे 35.5. क्लोरीनचा ॲटॉमिक मास 35.5 असतो. ॲटॉमिक नंबर नाही घ्यायचा, ॲटॉमिक मास घ्यायचा आहे. चला तर हे काउंट करा 40 प्लस हे किती येतील 71, म्हणजेच येतील 111. किती येईल 111. आता ही वाली व्हॅल्यू आपण इकडे पुट करू. चला पुट करा. किती येईल 111 इंटू Vची व्हॅल्यू किती आहे 2.5. चला पाय ॲज इट इज, पाय इज इक्वल टू व्हॅल्यू पुट करा 2.47 इंटू 3.4 इंटू 0.0826 इंटू 300 डिवाइडमध्ये याला मल्टिप्लाय करा. 5 चला 5 2 25 आणि 2 27 अजून 2 हातचे 27. किती डिजिट नंतर पॉईंट आहे 1, ते 1 डिजिट नंतर पॉईंट द्या पाय. आता हा तुम्हाला सॉल्व करायचा आहे. आपण घेतले ना मोठे मोठे एक्झाम्पल आपण घेतले, सॉल्व केले आहे, तर हा तुम्हाला सॉल्व करायचा आहे. तर सॉल्व कसं कराल ते बघा. पहिले काय कराल, इथं लिहिते मी खाली. ठीक आहे, इथं बघाल पहिले याचा लॉग बघाल, तर हे किती 1 डिजिट नंतर पॉईंट आहे, तर काय येईल 0 पॉईंट काहीतरी व्हॅल्यू येईल. ठीक आहे, याचा लॉग बघाल. नंतर हे पण 1 डिजिट नंतर पॉईंट आहे, याचा पण लॉग बघाल. याचं किती बघाल 24मध्ये म्हणजे 24मध्ये 7 वाला कॉलम. इथं काय बघाल 34मध्ये 0 वाला कॉलम. नंतर इथं बघा 2 शून्य म्हणजे 2 0 आहे 0.0, तर काय येईल -2. याला लिहितात -2 म्हणजेच -2, तर -2. ठीक आहे, मग हे कसं बघाल,
झिरोवाला नाही बघायचे आपल्याला, इथं काय बघाल मग 82 मध्ये 6 वाला कॉलम. कसं बघाल 82 मध्ये 6 वाला कॉलम. इथं बघाल किती डिजिट नंतर पॉईंट आहे 2, 3 डिजिट नंतर पॉईंट आहे दिसत आहे, तर किती येईल 2 पॉईंट. इथं कसं बघाल 30 मध्ये 0 वाला कॉलम. यांचा जो पण लॉग येईल यांना काय कराल ॲड. हे काय मल्टिप्लिकेशनमध्ये आहे पूर्ण, यांना काय कराल ॲड केले. ॲड केल्यानंतर इथं काहीतरी व्हॅल्यू येईल. या व्हॅल्यूमध्ये याचा लॉग इथं काहीतरी व्हॅल्यू येईल, तर याचा लॉग किती येईल 3 डिजिट नंतर पॉईंट आहे तो 2 पॉईंट समथिंग. ठीक आहे, तर हे यांचं जेव्हा येईल तिथं ॲडिशन कराल, इथं तुमची काहीतरी व्हॅल्यू येईल, इथं काहीतरी तुमची व्हॅल्यू येईल. त्या व्हॅल्यूमधून याचा लॉग काय कराल मायनस कराल. लक्षात ठेवाल, या व्हॅल्यूचं पहिले ॲडिशन कराल प्रत्येकाचं, मी पूर्ण सांगत आहे फक्त तुम्हाला करायचं आहे. आणि याचा लॉग काय कराल इथून मायनस, आणि मायनस केल्यानंतर जी व्हॅल्यू येईल त्याचा बघायचा आहे अँटीलॉग. या पूर्ण प्लस केले, मग ही व्हॅल्यू इथून काय करायची मायनस. इथं जो लॉग येईल त्या लॉगमधून या व्हॅल्यूचा लॉग काय कराल मायनस, कारण की ही व्हॅल्यू काय आहे डिवाइडमध्ये, तर आपण काय करायचं आहे मायनस. आणि या व्हॅल्यूचा काय बघायचं आहे तुम्हाला अँटीलॉग. लक्षात ठेवाल, या व्हॅल्यूचा काय बघायचं आहे अँटीलॉग. आणि जो पण व्हॅल्यू येईल तुम्हाला मला इथं याचा आन्सर सांगायचा आहे कमेंटमध्ये, या पायची व्हॅल्यू किती येईल. ठीक आहे, चला नंतरचा बघा. नंतरचं अजून एक एक्झाम्पल आहे. काय म्हणताय, व्हॉट इज द मोलर मास, म्हणजे M2 काढायचं आहे आपल्याला. व्हॉट इज द मोलर मास म्हणजे काय काढायचं आहे M2 इक्वल टू क्वेश्चन मार्क ऑफ सोल्यूट ऑफ सोल्युशन प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग. हा दिलाय आपल्याला W2 0.822 ग्राम. नंतर काय दिलाय 300 DMQ. हा व्हॉल्यूम आहे. DMQ जिथं दिसलं तो व्हॉल्यूम आहे, तर हा काय आहे मिली DMQ. त्याला कन्वर्ट करा, तर काय होईल 3 डिजिट मिली DMQ, तर 10⁻³ लिहितात, त्याला काय लिहू 300 इंटू 10⁻³ होईल DMQ इंटू 10⁻³ किती होईल -3 DMQ. त्याला 10 डिजिट शिफ्ट करायचं, मायनस आहे डाव्या साईडने चला, इथं डिजिट आहे 1 2 3, म्हणजे इथे येईल 0.3. इकडे 0 लिहिले नाही लिहिले तरी चालतो. DMQ व्हॉल्यूम काय केले 10⁻³ होता, इथं पॉईंट आहे आपला, तर 3 डिजिट डाव्या साईडला जायचं मायनस असल्यावर 1 2 3, इथं पॉईंट येईल, त्याच्या पहिले 0 लावून द्या, 0 पॉईंट म्हणजे 0.3. नंतर काय दिलंय आपल्याला, दिलाय नंतर टेम्परेचर पण दिलाय 298 केल्विन, 298 केल्विन. नंतर आर पण दिलाय, आर किती दिलाय 0.0882 पाहिजे इथं 0.082068 8206 लिटर DM म्हणजे ॲटमॉस्फिअर, केल्विन इन्व्हर्स, मोल इन्व्हर्स. लक्षात ठेवाल DM³ लिटर हे सेमच असतात. ठीक आहे, त्यांना काही फरक पडत नाही. आणि अजून आपल्याला एक व्हॅल्यू दिली आहे ऑस्मॉटिक प्रेशरची. अजून एक व्हॅल्यू दिली आहे कशाची, ऑस्मॉटिक म्हणजे पाय किती आहे 499. आणि युनिट बघा याचा दिला आहे mmHg. आता याला कन्वर्ट करायला लागेल ATM मध्ये, तर याला 189 याचे युनिट आहे mmHg. याला डिवाइड करायचं 760. mmHg ला कन्वर्ट करायचं ATM मध्ये, तर डिवाइड कराल 760 mmHg पर ॲटम, mmHg पर ॲटम. त्यात इथून व्हॅल्यू जे तुम्ही सॉल्व कराल ती व्हॅल्यू येईल जवळपास, याचा तुमचा लॉग बघाल अँटी लॉग बघाल, जवळपास व्हॅल्यू येईल 0.19 आणि युनिट ATM किती येईल व्हॅल्यू 0.19. पहिले 0चा भाग द्याल तुम्ही, याचा लॉग अँटी लॉग पण पाहू शकता, पण जवळपास एवढा आन्सर येईल. आपल्याला काय काढायचं आहे M2, तर बघा एवढं दिलं, तर आपल्याला M2 काढायचं आहे. चला आपण प्रत्येकाच्या व्हॅल्यू पुट करून घेऊ. फॉर्म्युला काय असतो ऑस्मॉटिक प्रेशरचा, पाय इज इक्वल टू I W2 RT अपॉन M2V. ठीक आहे, आयची व्हॅल्यू दिली नाही तर 1 कन्सिडर करायचं. आपल्याला काय करायचं आहे M2, ते M2 मध्ये कन्वर्ट करा. M2 इज इक्वल टू I W2 RT अपॉन हा इथे येऊन जाईल पाय इंटू V. ठीक आहे, तर प्रत्येकाच्या व्हॅल्यू पुट करा. आता आयची व्हॅल्यू किती पुट कराल, 1 काहीच नाही दिली आहे तर 1 पुट करायची. याची व्हॅल्यू किती आहे 0.822. आरची व्हॅल्यू किती आहे 0.08206. टेम्परेचर दिला होता 298 केल्विन. नंतर
पायची व्हॅल्यू किती आली 0.19 आणि व्हॉल्यूम किती दिला होता तुम्हाला 0.3. बघा प्रत्येकाची व्हॅल्यू बरोबर पुट केल्या का आपण. याची व्हॅल्यू 0.0 बरोबर आहे 0.822 0.3. ठीक आहे. आता बघा तुम्हाला प्रत्येकाच्या आपण व्हॅल्यू पुट केल्या. व्हॅल्यू पुट केल्यानंतर आता तुम्हाला प्रत्येकाचे इथं लॉग अँटीलॉग पाहायचं आहे. ठीक आहे. तर इथं आपण एक करून घेऊ 0.8222 0.08206 इंटू 298 केल्विन. चला यांनी याला मल्टिप्लाय करू शकतो आपण. ते 27चे 7 त्याचे 2 3 1 3 आणि 2 57. ठीक आहे. तर आता बघा किती डिजिट नंतर पॉईंट आहे 1 आणि हे 2. टोटल किती डिजिट नंतर पॉईंट आहे 3 डिजिट नंतर पॉईंट आहे. ठीक आहे. तर इथं माझ्यावर 2च डिजिट झाले. ते 1 0.0 असं लावायचं. बघा इथं हा 1 डिजिट आहे आणि हे 2 डिजिट टोटल किती झाले 3. यांना जेव्हा मी मल्टिप्लाय केलं तर मला एवढंच भेटत आहे. तर माझा पॉईंट इथे आहे. तर मग 3 डिजिट शिफ्ट करा 1 2 3 म्हणजे असेल. आता तुम्हाला हा जो M2 आहे हा सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. M2 सॉल्व कराल तर बघा लॉग तुम्हालाच बघायचं आहे. याचा पण आन्सर मी सांगते फक्त. ठीक आहे. बघा इथं 0 पॉईंट आहे. तर 0 पॉईंट आहे तर आपण काय लिहितो 12. ठीक आहे. काय लिहितो 12. बघा 0 डिजिट नंतर पॉईंट आहे. एक 0 आहे. किती 0 आहे 1. तर काय येईल 12. आणि कसं बघाल 82 मध्ये 2 आला कॉलम. ठीक आहे. इथं किती डिजिट नंतर पॉईंट आहे 2. तर काय होईल 12. 2 डिजिट आहे ना 0चे. तर काय येईल 12. ठीक आहे. 12 आला. इथं पण बघाल आता 0 मध्ये नाही बघायचं. इथं बघाल 82 मध्ये 0 वाला कॉलम 6चा मीन डिफरन्स. 82 मध्ये 0 वाला कॉलम 6चा मीन डिफरन्स. नंतर इथं बघा 3 डिजिट नंतर पॉईंट आहे तर काय येईल 2 पॉईंट. काय येईल 2 पॉईंट. यांचं लॉग काय कराल प्लस. यांचं लॉग काय कराल प्लस. आणि इथून जो लॉग येईल तिथून याचा लॉग काय कराल मायनस. इथे एक लॉग भेटेल तुम्हाला. आणि नंतर इथं काय लिहाल एक लॉग येऊन जाईल. नंतर हा बघा इथं 2 पॉईंट आहे 2 डिजिट आहे. म्हणजे इथं बघा 0.0 आहे तर 12 येईल. तर 12 आता हे बरोबर लिहाल. आणि इथं जे व्हॅल्यू येईल त्या व्हॅल्यूमधून हा व्हॅल्यू काय कराल मायनस कराल. काय कराल मायनस. आणि इथं जे व्हॅल्यू येईल तिचा काय बघाल अँटी लॉग. काय बघाल अँटी लॉग. ठीक आहे. आता होऊ शकतं तुम्हाला हे समजणार नाही 12/2. 12 म्हणजे होतो -1. लक्षात ठेवाल 12 म्हणजेच काय होतो -1 असं. 12 म्हणजे -2. जसं आपण तुम्ही करताना मॅथ्समध्ये तसंच करायचं आहे. जेव्हा तुम्ही इथे एखादी व्हॅल्यू येईल तर हा मायनस मायनससोबत प्लस होऊन जाईल. ठीक आहे. तर हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे आणि मला तुम्ही इथे M2चा व्हॅल्यू तुम्हाला सांगायचं आहे. कशाची व्हॅल्यू सांगायची आहे M2ची. मी पूर्ण एक्सप्लेन केलं. तुम्हाला काय करायचं आहे हा फॉर्म्युला लक्षात ठेवाल ऑस्मोटिक प्रेशरचा. आणि या दोघांची हा एक आणि याच्या पहिलेचा पायची व्हॅल्यू तिथं सांगायची आहे. या दोघांचे आन्सर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. प्रत्येकाचा आन्सर तुम्ही मला याचा आन्सर सॉल्व केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगाल. आणि एकदा बघा इथं आय थिंक आपली मिस्टेक झाली आहे. इथं 0.6 पाहिजे 0.6. तर इथं बघाल बरोबर 82 मध्ये 0 वाला कॉलम 8चा मीन डिफरन्स. आणि इथं कशाची व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला पायची. तर हा सेकंड आणि थर्ड मला तुम्ही यांचे आन्सर स्वतः सॉल्व करून कमेंटमध्ये सांगाल. याच्यानंतर कोणत्या चॅप्टरचे न्यूमेरिकल्स घेऊ असं तुम्ही मला सांगा. आणि हे दोघांचे होमवर्क नक्की करा आणि आन्सर कमेंट करा. ठीक आहे.